श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत CSTला. आपण जात आहोत सिद्धेश्वर एक्सप्रेसनी अक्कलकोटला. तर मुंबई ते सोलापूर आपला प्रवास असणार आहे आणि तर CSTवरनं आपली ट्रेन 10:40 इकडनं हलणार आहे. सो हा पूर्ण प्रवास तुम्ही बघा. तर सकाळी आपण 6च्या दरम्यान सोलापूरला पोहोचूया आणि मग तिकडनं अक्कलकोटला कशी कशी जाते मी अख्खा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. आणि आजची ही आपली बजेट ट्रिप असणार आहे. सो माझ्यासोबत राहा तुम्ही आणि बघत राहा मी कशी कशी जाते वगैरे. ती सिद्धेश्वर एक्सप्रेस आपली इथे आहे, तुम्ही बघू शकता. 170 रुपये आपलं तिकीट झालं आहे मुंबईपासून सोलापूरपर्यंतचं. तर ह्याच्या पुढे जो पण काही कॉस्ट तुम्हाला आपल्याला लागणार आहे तो मी सगळा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. सो गाईज, रात्रभर सिद्धेश्वर एक्सप्रेसमधनं प्रवास करून आपण सकाळी 6:45च्या दरम्यान सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि आता इकडनं पुढे आपल्याला प्रवास करायचा आहे शेअरिंगमध्येच. तर मी तुम्हाला दाखवते कसं कसं आपल्याला जायचं आहे मंदिरापर्यंत. तर हे सोलापूर स्टेशनच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे पूर्ण. गाईज, आपण सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तर रात्री आपण मुंबईवरनं ट्रेन पकडली होती सिद्धेश्वर एक्सप्रेस. 11:15 ती तिकडनं निघाली 10:40ला आणि आता 6:45ला तिने आपल्याला सोलापूर स्टेशनला उतरवलेलं आहे. आणि बरोबर स्टेशनच्या अपोजिटला हे बघा रिक्षा लागल्यात ना, इथेच सगळ्या शेअरिंग ऑटो किंवा शेअरिंग जीप आपल्याला मिळतात. तर आता आपण इकडनं डायरेक्ट शेअरिंगने जाणार आहोत अक्कलकोटला. तर सगळी माहिती मी तुम्हाला देते. ही बघा, ही बस आहे जी अक्कलकोटला जाते. सो गाईज, आम्ही इकडनं शेअरिंग रिक्षा केलेली आहे. आम्ही 4 जण होतो म्हणून ते बोलले की लमसम 350 रुपये द्या, डायरेक्ट मंदिरापर्यंत पोहोचवतो. जर बसने गेले तर 50 रुपये आहेत, पण पुढे तुम्हाला बस स्टँडपासून रिक्षाला पण पैसे लागतील त्यामुळे. आणि ही जी व्हाईटवाली दिसते ही प्रायव्हेट जीप आहे. तर इकडनं तुम्हाला ती 70 रुपये घेणार शेअरिंगचे आणि डायरेक्ट मंदिरात सोडणार. थोडंसं तुम्हाला असं बार्गेनिंग करायला लागेल, नाहीतर नवीन व्यक्ती बघून ते 100 रुपये पर सीट म्हणतात. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोटला. सोलापूर स्टेशनवरून आपण रिक्षा केली होती. तिने थेट आपल्याला मंदिराच्या जवळ सोडलं आहे. तर इथे आम्ही आंघोळ वगैरे करून आता मंदिरात दर्शन घ्यायला चाललो आहे. आपल्याकडे थोडंसं सामान होता, सो तो आपण सामान आधी तिकडे ठेवूया. मी दाखवते, इकडे सामान ठेवायची सुद्धा सोय आहे आणि मग दर्शनासाठी जाऊया महाराजांच्या. तर मंदिराच्या समोरच आपल्याला सामान ठेवण्यासाठी जागा आहे. म्हणजे जिकडे पादत्राणे काढतो तिथंच आपण सामान ठेवू शकतो. एका बॅगेचे 10 रुपये असं काहीतरी आहे. आपण जाऊन आता विचारपूस करूया. इथे बरोबर मंदिराची एंट्री आहे. इकडनं बाजूचं हे मंदिर. त्यांना विचारलं की बॅगा ठेवू का, तर त्यांनी आम्हाला इथे सांगितलं की हे कार्यालय आहे, ते इथे बॅगा ठेवा, फक्त मोबाईल आणि पैसे वगैरे काढून घ्या म्हणून. तर आम्ही तिथे आता बॅगा वगैरे ठेवल्या आहेत. तर आता आपण आज जाऊया दर्शनासाठी. पुरुषांची लाईन वेगळी म्हणतात.
तर आज शनिवार असून काहीच गर्दी नाही आहे आणि खूप मस्त दर्शन आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही बघत राहा. हे बघा, हे वटवृक्ष आहे. इथल्या लाइटिंग्स बंद आहेत. मागच्या वेळेला आलेलो तेव्हा हे पूर्ण ग्रीन कलरचं आहे. वरती पूर्ण लाइटिंग अशा होत्या, आता त्या बंद केल्या आहेत. तर इथे मंदिर परिसरात फोटो व्हिडिओ कॉलिंग करण्यास मनाई आहे. तर मी कॅमेरा बंद करते. तर छान असं दर्शन झालंय आपलं. आता आपण बाहेर जातोय मंदिराच्या आणि आता आपण इकडनं दुसऱ्या मंदिरात जाऊया, जसं की बाळप्पा चोळप्पा महाराजांचं जे मठ आहे तिकडे जातोय.